मी कोकणामध्ये वैचारिक संघर्ष केला. वैचारिक भूमिकेतून मी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला होता. दीपक केसरकर. मी कोकणामध्ये वैचारिक संघर्ष केला. वैचारिक संघर्ष संजय राऊतांच्या आसपासची गोष्ट नाही. राणेसाहेबांचे आणि माझे अतिशय चांगले संबंध आहेत. संजय राऊतांची सिंधुदुर्गमध्ये येण्याची हिंमत नव्हती. राष्ट्रवादीचा राजीनामा मी वैचारिक भूमिकेतून दिला असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलंय. बघा, संजय राऊत काय वक्तव्य करतात त्याच्याकडे कधी फारसं सिरियसली बघण्याचं आवश्यकता नाही असं मला स्वतःला वाटतं. त्यांनी काय काय टीका केली त्याच्याबद्दल काही गोष्टी काही वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून माझ्याकडे आल्या, परंतु नेहमी मी काय त्यांची पत्रकार परिषद बघत नाही आणि त्याची उत्तरं देणं हे माझं कामसुद्धा नाही. परंतु आज ते माझ्यावर बोलले म्हणून मला महाराष्ट्राच्या जनतेला एका गोष्टीची जाणीव करून द्यायची आहे की कोकणामध्ये ज्याला त्यांनी म्हटलं की मी पक्ष बदललेले आहे. कोकणामध्ये ज्यावेळेला संघर्ष झाला त्यावेळेला मी राष्ट्रवादीमध्ये होतो आणि ज्यावेळेला पक्षाने मला जी भूमिका सांगितलेली होती त्याच्या विरोधात भूमिका घ्यायची असेल तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा हा आदरणीय पवारसाहेबांकडे त्यावेळेला सुपूर्द केलेला होता आणि त्याच्यानंतर मी कोकणामध्ये वैचारिक संघर्ष केला. असला वैचारिक संघर्ष वगैरे ही काय राऊतांच्या आसपासची बाजू नाही, कारण आमच्यासारखी लोक 3-3 पिढ्यांची श्रीमंती सोडून ज्यावेळेला समाजकारणामध्ये येतात त्यावेळेला आम्ही तत्त्व जपतो. माझा संघर्ष अवश्य झाला कोकणामध्ये, परंतु तो संघर्ष झाल्यानंतर त्याच्यामध्ये त्याला व्यक्तिगत कधीही मी केलं नाही. आजही राणेसाहेबांचे माझे अतिशय चांगले संबंध आहेत आणि जे संजय राऊत हे सगळं बोलत आहेत त्यांची त्यावेळेला सिंधुदुर्गमध्ये येण्याची हिंमत नव्हती आणि स्वतः ठाकरे फॅमिली आल्यानंतर सुद्धा सिंधुदुर्गमध्ये एवढा दरारा राणेसाहेबांचा त्या काळामध्ये होता की यांच्या गाड्यामध्ये पेट्रोल घालायला सुद्धा कोण तयार नव्हतं. हॉटेलमध्ये यांना जागा मिळत नव्हती आणि तो संघर्ष त्या काळामध्ये मी केला. हे फक्त एक वैचारिक संघर्ष होता, परंतु वैचारिक संघर्ष झाल्यानंतर माझा पक्ष ऑलरेडी राजीनामा दिलेला होता. तो एक वैचारिक भूमिकेतून राजीनामा दिलेला होता. त्याच्या पलीकडे मी कधीही पक्ष बदललेला नाही. काँग्रेसचे 2 भाग झाले ही वस्तुस्थिती होती आणि काँग्रेसमधल्या कोणाला कुठे जॉईन व्हायचं हा त्यांचा चॉईस होता. मी पवारसाहेबांचा कार्यकर्ता होता, पवारसाहेबांचं नेतृत्व मानत होतो. काँग्रेसचे 2 भाग झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती झाली, त्यावेळेला मी पवारसाहेबांच्या बरोबर राहिलो. परंतु पवारसाहेबांनी ज्यावेळेला मला सांगितलं की आपल्याला त्या काळामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होती आणि या आघाडीचा प्रचार कर, त्याला मी प्रचार करू शकत नव्हतो म्हणून मी राजीनामा दिला. शेवटी वैचारिक जी लोक काम करत असतात त्यांच्याकडेच हे धैर्य असतं. स्वतःची आमदारकी सहजासहजी सोडण्याचं धैर्य हे कधी संजय राऊतांमध्ये राहिलेलं नाही. ज्या आमदारांचा पाठिंबा घेऊन ते राज्यसभेवर गेलेले आहेत खरं त्यांनी राज्यसभेचा राजीनामा द्यायला पाहिजे होता आणि हे बोलायला पाहिजे होतं. पुन्हा निवडून येतात तर बघूया ना. ते मी कधीही कोणाला चॅलेंज द्यायला जात नाही. मी राऊतांच्याबद्दल एकही वाईट शब्द हा व्यक्तिगत त्यांच्याविरुद्ध बोललेलो नाही आहे. मी माझं काम करतो आणि ते चोखपणे करतो. मी शिंदेसाहेबांची साथ कधीही सोडणार नाही, कारण माणुसकी असलेला एक नेता आहेत ते. ज्याला कुठेही अडचण येते, कुठेही एखादी नैसर्गिक आपत्ती येते, सगळ्यात अगोदर शिंदेसाहेब धावतात. बरोबर औषधाच्या गाड्या डॉक्टर्सची टीम घेऊन धावतात आणि त्याला खरा शिवसैनिक म्हणतात. तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे मनाला की त्यांनी प्रेम दिलं आमदारांना, ते आमदारांचे प्रश्न मांडतात म्हणून आमदार त्यांच्याबरोबर राहिले. आमदारांना साध्या भेटी मिळत नव्हत्या, आमदारांचे प्रश्न सुटत नव्हते आणि हे आमदारांचे प्रश्न नव्हते, हे जनतेचे प्रश्न होते. आणि म्हणून स्वतःचं अपयश झाकण्यासाठी तुम्ही जर दुसऱ्यावर चिखलफेक करणार असाल तर त्याचं चोख उत्तर देण्याएवढी बुद्धी देवाने मला अवश्य दिलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.